सो हॅलो गाईज, तर मी आता चाललो आहे आमच्या रामधनेश्वरच्या धरणावर. जरासा 5-10 मिनटे काय नजर आहे बघायला. तर हा आहे रोड, हा म्हणजे मायनिंग एरिया आहे आणि तिकडनं चाललो आहे. चला. तर मित्रांनो, हा मायनिंग एरिया म्हणजे एकदम डेंजर झोन. हा बघा एरिया, बघा खतरनाक. आणि हा या साईडला सुद्धा आपल्याला अजून डोंगरावर वरती गाडी घेऊन चढायचं अर्ध्यात. बघू विजड आहे. एका हातात मोबाईल आहे माझ्या आणि मी एका हाताने गाडी चढवतोय. बघूया काय रस्त्याची सिच्युएशन सुद्धा बघू शकता आपण. हा रस्ता दरवर्षी पावसामध्ये खराब होऊन जातो. यंदाच्या वर्षी तरी खूप चांगला आहे, कारण पुढे थोडा खराब आहे. धडधड 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 धडधड. आपल्या हातात एवढी पॉवर आहे की आपण एका हाताने या धडधड 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 करू शकतो. पकड मजबूत असेल ना, भेंडी विषयच संपला. मग आपल्या हाताची पकड फक्त मजबूत पाहिजे. हँडल वगैरे तो काही तिथे आहे आदिवासी वाडी. ते लोक राहतात. बघा हे आपले पार्टनर सुद्धा आहे गाडी घेऊन. हे आहे आदिवासी वाडी. आणि हा बघा हा कालिया आहे. कालिया हे कालिया सॉरी काली आहे. तिकडनंच. तो फायनली आम्ही आता धडधड त्या रस्त्यातून वरती आलोय. आणि हा थोडासा नॉर्मली रस्ता आहे. आपली ओला पण चढलेली आहे धडधड 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 करत करत. आणि आम्ही आलो, दाखवतो तुम्हाला फ्रंट कॅमेरा. काहीच तर आलो आहे आम्ही अशा या रस्त्याला. आणि जो मेन रोडवरून तुम्हाला दिसतो जो वायशेतच्या वरच्या ठिकाणी जो डोंगर तो हा. आणि हा एरिया सो क्लायमेट सुद्धा खूप छान आहे. आणि मी सध्या चाललो धरणावर आणि खूप एकदम भारी वाटते. जरा जायला पण काही टेन्शन नाही. माझं एक असं म्हणजे एक स्वप्न आहे असं की एकदा तरी ह्या टोकावर वरती जायचं आणि तिकडे भगवा झेंडा फडकवायचा. तर बघू कसं काय जमेल तसं आपण जाऊ. तेव्हासुद्धा आपण व्हिडिओ काढू, ब्लॉग बनवू. आणि सध्या हा आपले पार्टनर पाठी राहिलेत, ते आपण इथे थांबलोय सध्या. स्टिक चला. आता आपण असा डीप डाऊन आहे, पूर्ण उतार. आणि पुढे सुद्धा थोडा खडबडीत रस्ता आहे. आता मला मोबाईल कदाचित ठेवायला लागेल. ती धडधड धडधड चढवली थोडी परत पुन्हा, कारण माझा गिअर चुकला होता. मी सेकंड गिअरला होतो. ॲक्च्युली फर्स्ट गिअर पाहिजे होता मला, पण क्लच माझा एक हात मोबाईलमध्ये आहे ना, काय इसलिए लफडा हो गया. हा आहे धरण, रामधरणेश्वरचा हा धरण आहे. हा मोठा तलाव. हा खोल नाही आहे, पण ह्याच्यात खूप मोठा झोल आहे. तो फक्त कळणाऱ्यालाच कळतो. आणि आता आम्ही जाणार आहोत सध्या धरणावर. हो 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 मंदिरात. तिथे एक देवीचं मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो मी. गाडी स्केट मारतोय पण आपला हात खंबीर आहे. एका हाताने गाडी चालवणं आणि ते पण या रस्त्याला खूप डेंजर आहे. तुम्ही कधीही ट्राय करू नका. तुमच्यासोबत एखादा पार्टनर असेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओ काढू शकता. हे बघा, हे अशी माझी अवस्था झाली. हे बघा जेनी आहे आपल्यासोबत, कशी धावते. मध्ये सो हा इकडे जातो ह्या वरच्या मंदिरात. आणि रामधरण जो किल्ला आहे, तिकडे हा रस्ता जातो. आणि हा इथे देवीचं मंदिर आहे.
धरणाच्या जवळच आहे म्हणजे तिथे जातो. सो गाईज, तर फायनली आपण मंदिराजवळ पोचलोय. हे बघा, हे शादीशुदा इंसान दोनों. ओके, हा हे देवीचं मंदिर. तर चला मंदिरात आपण दर्शन घेऊ. तर आपली फायनली ओलासुद्धा इथपर्यंत आलेली आहे आणि आहे सुंदर असं मंदिर. हे बघा, आता आतमध्ये जाऊ आपण. तर हे आहे देवीचं मंदिर. हे देवीची सुंदर अशी मूर्ती आहे. एक वाघावर बसले आणि एक कोंबड्यावर बसलेली. तर दर्शन झालेलं आहे देवीचं आणि आम्ही आता चाललोय पुढे. चला भेटूया. इकडनं जो रस्ता येतो हा मानिभुते इथून येतो. कोण पडलं आणि मेला विलन तर ते ब्लॉग उपयोगाला येईल हो, खरी गोष्ट. चला आता दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढे. इथे सुद्धा थोडा खडबडीत रस्ता आहे आणि हा रस्ता जो आहे हा आमची ओलाला छोटे टायर आहेत त्याच्यामुळे ती खाली लागतोय त्याच्यामुळे चढायला थोडा त्रास होते. आणि हा 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 हो 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 सो गाईज, हा आहे खडबडीत असा दिसतोय तो तुम्हाला चांगला आहे, पण आहे खडबडीत रस्ता. त्याच्यामुळं आपल्याला सुद्धा जाताना सावधानी गाडी चालवायला लागते. सो त्याला मी दाखवतो आता तुम्हाला कसे येतात ते. जेनी धावत येते. ओके, सो इथे एक धबधबा आहे पण सध्या पाणी फ्लोला कमी आहे खूप, त्याच्यामुळे तो काय हे नाही होत. सो आमची जेनीला जरा आंघोळ थंड बरं वाटते नाही. हो हो नाही, कॅश डायरेक्ट भरलेले. हां 33,500 ब्ल्यू स्टार. हा जो वॉटरफॉल आहे हा नाही मी नाही जाणार, मी तुम्हाला घेऊन जाईल. हा बघा, हा त्याला पाणी कमी आहे म्हणून हा हे आहे तिथे खाली, तिकडनं खालून पब्लिक येतात आणि तिकडे बसतात. तर हे खूप भारी आहे. पण सध्या अशी जर आलो आपण छोटे मुलांसोबत तर ठीक आहे, एन्जॉय होऊ शकतो नॉर्मली. तर मी पुढे आलोय आणि मामा घरा घेऊन चाललेले आहेत. वातावरण खूप सुंदर आहे. वातावरणाचं काय टेन्शन नाही. कारण यंदा तर मला वाटत नाही, कारण सगळीकडे गवत वगैरे झालेलं आहे त्याच्यामुळे पण आलेच जास्त, पण आलेच नाहीत असं वाटतं. नाहीतर रस्ता पूर्ण क्लिअर असतो. मी आलो आता ह्यांच्यापेक्षा पुढे जाऊन मी थोडा थांबतोय. तर मित्रांनो, काही अडचणींमुळे मला पुन्हा खाली जावं लागलं घरी आणि हे लोक पुढे गेले. तर हे आहे मंदिरातला आतमधला गाभाऱ्यामधला व्हिडिओ आहे हा. आणि आजूबाजूचा निसर्गसुद्धा खूप भारी आहे. आणि हे बघा, हे समोरून मंदिराचं आणि हे बाजूने
आणि त्यापेक्षाही भारी हा निसर्ग बघा. इथे आल्यानंतर एकदम भारी अशी थंडगार हवा, खूप छान वाटलं. कारण मी या मंदिरामध्ये 2-3 वेळा गेलो होतो. खूप भारी आहे हे मंदिर आणि वरती तर एक नंबर वाटतो हे बघा. आणि हा निसर्गरम्य वातावरणात असा हा नजारा. जा, इथे नको बघू.